पायथागोरस थेरम मध्ये हा थेरम 3 मार्कासाठी बोर्डाच्या एक्झामला विचारला जातो आणि मोस्ट ऑफ द बोर्डाच्या एक्झाम मध्ये 2021 पासून जवळपास 2 ते 3 वेळा हा पायथागोरस थेरम परीक्षेला पडलेला आहे. काय थेरम आहे आपल्याला माहिती आहे, इन राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स. सेम तसं स्टेटमेंट आहे, थेरम प्रूव्ह दॅट करायचं. स्टेटमेंट असं पडते प्रूव्ह दॅट म्हणून, इन अ राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूसचा स्क्वेअर is equal to the sum of the square their remaining sides, sum of the square their remaining sideच्या स्क्वेअरच्या सम इतका असते. त्यासाठी काय करावं लागतंय, एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा. ओके, त्याच्यामध्ये राईट अँगल म्हणजे एक अँगल 90 डिग्रीचा. मग गिवन मध्ये तेच येणार आहे, ट्रायंगल ए बी सी मध्ये अँगल बी इज इक्वल टू द 90 डिग्री, म्हणजे तो 90 डिग्रीचा अँगल घेऊन बसलाय, म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. काय प्रूव्ह दॅट करायचे, स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस म्हणजे एसी चा स्क्वेअर. हायपोटेनियस कोणता आहे, एसी. एसी चा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर इट्स रिमेनिंग साइड. आता रिमेनिंग साइड म्हणजे आपण एक पाठ केलाय, हॅपी बर्थडे हसऱ्या, आहे का नाही, हे पाठ केले का नाही. म्हणजे बेस आणि हाईट याला आपण रिमेनिंग साइड्स म्हणतो. हायपोटेनियस स्क्वेअर, बेस काय बीसी, हाईट काय एबी, म्हणजे एबी चा स्क्वेअर एबी चा स्क्वेअर प्लस बीसी चा स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी आणायचा आहे. त्यासाठी काय कन्स्ट्रक्शन करावं लागतं माहिती का, एक परपेंडिक्युलर ड्रॉन करावं लागतंय. कुठून, हायपोटेनियस वर राईट अँगलच्या व्हर्टेक्स मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉन करायचा. असा त्याला आपण काय म्हणूया, असा परपेंडिक्युलर ड्रॉन केला, त्याला आपण नाव देऊया बीडी. बीडी इज अ परपेंडिक्युलर, कन्स्ट्रक्शन करायचे. सेगमेंट बीडी इज परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस एसी. ओके, हे गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन झालं. आता काय करायचं आपल्याला माहिती का, हे असं प्रूव्ह दॅट करायचे. आता इथे एक राईट अँगल ट्रायंगल होता, तिथे एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉन केला. इथं तुला एक राईट अँगल ट्रायंगल दिसायला असेल, मला तिथं 3 राईट अँगल ट्रायंगल दिसायले. तुला दिसायलेत, यस दिसले तर आता काहीच नाही. आपल्याला काय करायचं, त्याच्यातल्या दोघाला घ्यायचे. मग पहिल्यांदा काय करायचं, इन फिगर परपेंडिक्युलर वगैरे आपण सगळं सांगितलेलं आहे. मग पहिल्यांदा जोडी घ्यायची ट्रायंगल ए बी सी. जर हा मोठा घेतला आपण तर त्याला सिमिलर पहिलं वरचा छोटा घ्यायचा, ए डी बी. बरोबर आहे, 3 कोणते कोणते, एबीसी मोठा, एडीबी वरचा, बीडीसी खालचा. मग आता एबीसी ला एडीबी पहिल्यांदा घ्यायचा, सिमिलर ट्रायंगल ए डी बी. ओके, मग ह्याला कारण द्यायचं सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मधली सिमिलॅरिटी आहे. आपण एक पाठ केलं बघ, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन द सेम प्रपोर्शन. म्हणजेच ए बी अपॉन एडी इज इक्वल टू द बीसी अपॉन डीबी इज इक्वल टू द एसी अपॉन एबी. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. चंदूच्या सासूने सासऱ्याला ठोकले. आता याच्यातलं काय करायचं, एबी एबी दिसणारच घ्यायचं, बीसी वाल्याला घ्यायचं नाही, कारण की ते एबीचा स्क्वेअर पाहिजे. यांचा तिरको करूया, एबी इंटू एबी, एबीचा स्क्वेअर, एसी इंटू एडी. हेच राहिलं की, ह्याला टाका मॅजिक बॉक्स करा आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये त्याला आपण टाकूया. चालतंय, बघ किती सोपं आहे. आता काय करायचं आपल्याला तेच माहिती का, दुसरे 2 ट्रायंगल घ्यायचे. कोणते 2 ट्रायंगल घेणार आहेस तू, ट्रायंगलचे नाव घेताना व्यवस्थित घ्यायचं. हे तर हॅपी बर्थडे हागरे आणायचंय आपल्याला. मग ट्रायंगलचे नाव घेताना ट्रायंगल, आता आपल्याला काय करायचंय, एबीसी एडीबी घेतलं तर आता मोठा ट्रायंगल एबीसी जर घेतला तर त्याला सिमिलर छोटा बीडीसी घ्यायचा खालचा, बीडीसी. बरोबर आहे, इथं आपण काय घेतलं होतं, एडीबी घेतलं होतं वरचा, आता बीडीसी घ्यायचा एबीसी ला. ह्याला पण कारण तेच काय, सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल परत आर इन द सेम प्रपोर्शन. AB अपॉन BD इज इक्वल टू द BC अपॉन DC
इज इक्वल टू द AC अपॉन BC करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, मग काय करायचं माहिती का, या AB ला आता कट करायचं. इथं आपण केलं तर BC ला कट, तसं इथं AB ला कट करायचं आणि तिरको तिरको करा. जर आपण तिरको तिरको केलं तर BC इंटू BC, BC चा स्क्वेअर, AC इंटू DC. ओके, हे आलं BC चा स्क्वेअर. मॅजिक बॉक्स इक्वेशन नंबर 2. दोन मॅजिक बॉक्स, दोन इक्वेशन आपल्याला भेटलेले आहेत, त्या दोघांचं ऍडिशन करायचं. का? कारण की इथं प्लस पाहिजे बघ. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 आपण ऍडिंग करूया. करायचं, मग इथलं काय घ्यायचं बघ, AB चा स्क्वेअर आणि इथलं काय घ्यायचं, BC चा स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय येणार आहे, AC इंटू AD हे मोठं प्लस आणि AC इंटू DC. ओके, आता AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर ऍज इट इज लिहा. दोन्हीतही तुला AC दिसायला लागले, त्याला कॉमन काढूया आता आपण. काढायचा, मग AC दिसल्यामुळे त्याला कॉमन काढूया आपण. मग AC जर कॉमन निघालं तर मध्ये राहते AD प्लस DC राहते. राहिलं का? फिगर कडे तू नीट बघ, झूम कर त्या फिगरला. AC ला AC, AD आणि DC काय बनतंय, AD प्लस DC. अरे चा, AD प्लस DC पूर्ण AC बनतंय. म्हणजे याच्या जागेवर AC देणार आहे. कशामुळं? कारण की ADC हे सरळ रेषेत बसलेले आहेत. AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AC चा स्क्वेअर. अरे चा, आपल्याला हेच पाहिजे बघ, AC चा स्क्वेअर इज इक्वल टू AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. अरे चा, हेच पाहिजे होतं आणि तेच आलं. हेन्स प्रूव्ड, असं पूर्ण वाक्यात लिहून टाकायचं. HP. समजलं? राईट डाऊन, व्यवस्थित लिहून घ्या बरं एकदा.